शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्षिणेत आला. शंभूराजांना त्याने पकडलं. त्याला वाटलं मराठे हार मान्य करतील, पण तसं घडलं नाही. राजाराम महाराज छत्रपती झाले. त्यांनी सुरुवातीला पन्हाळा आणि नंतर जिंजीवरून स्वराज्याचा कारभार पाहिला. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराबाई यांनी स्वराज्याचा लढा सुरूच ठेवला. संताजी धनाजीसारख्या लढवय्या सेनापतींमुळे औरंगजेबाला मराठ्यांवर पूर्ण विजय कधी मिळवताच आला नाही. हीच हाय खाऊन तो मराठी मातीत गाडला गेला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने आपल्या ताब्यात असलेल्या शंभूपुत्र शाहू महाराजांची सुटका केली. शाहू महाराज हे स्वराज्याचे युवराज होते. त्यांनी आपल्या हक्काच्या छत्रपती पदाच्या गादीची मागणी केली. संकट काळात लढा देऊन स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या महाराणी ताराबाईंनी यास नकार दिला. त्यांनी आपल्या मुलाला गादीवर बसवलं होतं. नंतर शाहू महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि सातारा ही आपली राजधानी घोषित केली. छत्रपतींच्या घराण्यात वाद झाले. स्वराज्याची सातारा आणि करवीर अशी दोन शक्ली झाली होती. मराठा सरदारांनी देखील दोन्हीपैकी एका झेंड्याखाली आश्रय घेतला. शाहू महाराजांच्या पक्षात होते खंडेराव दाभाडे, बाळाजी विश्वनाथ भट, हैबतराव निंबाळकर आणि पिलाजीराव जाधव. पिलाजी चांगोजी जाधवराव पुण्याजवळील वाघोली गावची. तिथली परंपरागत पाटीलकी त्यांच्याकडे चालत आलेली. जिजाऊंचं माहेर लखुजीराव जाधवांशी त्यांचं नातं सांगितलं जातं. जेव्हा शाहू महाराज परत आले तेव्हा त्यांना सामोरे जाणाऱ्यांमध्ये पिलाजीराव जाधव सर्वात आघाडीवर होते. सरसेनापती धनाजी जाधवांच्या नंतर त्यांच्या मुलाकडे म्हणजेच चंद्रसेन जाधवांकडे सेनापतीपद आले होते. पण त्याच्या आणि बाळाजी विश्वनाथ या दोघांच्यात काही कारणांमुळे वितुष्ट आले. बाळाजी विश्वनाथ भट हे एकेकाळचे धनाजी जाधवांच्या सैन्यातील कारकून आता शाहू महाराजांच्या विश्वासातील सरदार बनले होते. त्यांची अमात्यांचे मुतालिक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्याकडे पुण्याची सुभेदारी होती. पण सेनापती चंद्रसेन जाधवांसोबत त्यांचे वाद वाढले. सेनापतींनी त्यांच्यावर हल्ला केला. नंतर बाळाजी विश्वनाथ भट तिथून निघून गेले व त्यांनी आपल्या परिवारांसहित पांडवगडावर आश्रय घेतला. चंद्रसेन जाधवांनी पांडवगडावर वेढा टाकला. नंतर छत्रपती शाहू महाराजांनी चंद्रसेन जाधवांचं पारिपत्य करण्यासाठी हैबतराव निंबाळकर आणि पिलाजीराव जाधव यांना पाठवले. पांडवगडच्या लढाईत पिलाजीरावांनी बाळाजी विश्वनाथ आणि त्यांच्या कुटुंबाची सुटका करवली. बाळाजी विश्वनाथांचे पुत्र पहिले बाजीराव तेव्हा अवघ्या 12 वर्षाचे होते. पिलाजीराव जाधवांचा पराक्रम आणि त्यांची मुत्सद्देगिरी अगदी जवळून पाहिल्यामुळे त्यांच्या मनात पिलाजीराव जाधवांबद्दल शेवटपर्यंत आदर व प्रेम कायम राहिलं. बाळाजी विश्वनाथ यांच्याकडे पेशवाईची वस्त्रे दिली. पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी करवीर गदीचा प्रांत साताऱ्याला जोडण्याचा प्रयत्न चालवला. यातूनच करवीर संस्थांचे सरदार दामाजी थोरात यांनी त्यांना पकडले व हिंगणगावच्या गडीत कैदेत टाकले. यावेळी पेशव्यांना सोडवण्यासाठी पिलाजीराव जाधवांना जावे लागले. पिलाजीरावांच्या कामगिरीवर खुश होऊन शाहू महाराजांनी त्यांना पुणे प्रांतातील मौजे दिवे व मौजे नांदेड ही गावे इनाम दिली. पेशव्यांचा देखील पिलाजीरावांवर फार विश्वास होता. त्यांची दोन्ही मुले बाजीराव व चिमाजी अप्पा ही पिलाजीरावांच्या मार्गदर्शनाखाली युद्धशास्त्र शिकले. पुढे बाजीरावांकडे पेशवाईची सूत्रे आली. त्यांना निजामावर अंकुश बसवण्यात अपयश येत होते. अखेर त्यांनी ही जबाबदारी आपल्या गुरुकडे म्हणजेच पिलाजीराव जाधवांकडे सोपवली. मग पिलाजीराव जाधवांनी घोड्याला उलटे नाल ठोकले व सलग 2 महिने घोड्याचे खोगीर न उतरवता औरंगाबादची मोहीम हाती घेतली. निजामावर जरब बसला व कायमची वसुलीची व्यवस्था लावून दिली. बाजीरावांनी उत्तरेत काढलेल्या प्रत्येक मोहिमेत पिलाजीराव जाधव आघाडीवर होते. 1729 मध्ये बाजीराव पेशवे छत्रसालाच्या मदतीला गेले. त्यावेळी पिलाजीराव जाधवराव त्यांच्याबरोबर होते. या युद्धात त्यांनी शत्रूचा पराभव केला. त्यावेळी त्यांचा पराक्रम पाहून छत्रसाल राजाने पिलाजीराव जाधवांना सागर प्रांतातील मोठी जहागिरी दिली. माळवा, बुंदेलखंड, उत्तर हिंदुस्थान, सुरत, भेलसा, प्रयाग, बंगाल, नेवासे इथपर्यंत त्यांनी मजला मारीत व बंगाल प्रांताची चौथाई शाहू महाराजांना मिळवून दिली. 1737 मध्ये चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांविरुद्ध काढलेल्या वसईच्या मोहिमेमध्ये होळकर शिंदे शितोळे या मराठी शाहीतल्या नामांकित सरदारांसह पिलाजीराव जाधव अग्रस्थानी होते. गुजरातीच्या मोर्चाचे नेतृत्व त्यांनी केले. पोर्तुगीजांना हरवण्यात चिमाजी अप्पासोबतच या सर्व सरदारांची तलवार देखील कारणीभूत ठरली. बाजीरावांचे पुत्र नानासाहेब पेशवे देखील पिलाजीरावांचा पराक्रम जाणून होते व युद्धप्रसंगी त्यांची मसलत जरूर घ्यायची. पिलाजीराव जाधवांनी शाहू छत्रपती व पेशव्यांच्या 3 पिढ्यांच्या कारकिर्दीत सतत 50 वर्ष
उत्तर व मध्य भारत, बंगाल, कोकण, कर्नाटक या भागात आपली घोडी दौडवली व त्यांच्यावर वचक ठेवला. अनेक लढाया मारल्या. उत्तरेत अनेक जहागिरी मिळूनही त्यांनी महाराष्ट्रात वास्तव्य करून छत्रपतींच्या सैन्यात नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्यांची छत्रपती शाहू महाराजांवरील राजनिष्ठा कधीच ढळली नाही. त्यांनी दिलेला प्रत्येक आदेश प्रमाण मानला. सासवडजवळील दिवेघाट येथे जाधववाडीमध्ये त्यांनी बांधलेली गडी आजही मराठा वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना म्हणून दाखवली जाते. त्यांनी वाघोली येथे वाघेश्वराचं मंदिर उभारलं. त्याच्याजवळ त्यांची समाधी देखील आहे. 3 जुलै 1751 मध्ये त्यांचा वाघोली येथे मृत्यू झाला.